नमस्कार. आपण समाजात भरपूर वेळा अशा सुद्धा काही चालीरीती पाहत असतो, ज्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट वेळेला सोयर किंवा सूतक या गोष्टी पाळल्या जातात. मी कोणत्या वेळेविषयी बोलतोय हे सोयर आणि सूतक या दोन शब्दांचा अर्थ कळाल्यानंतरच तुमच्या लक्षात आलेला असेल. आता सोयर आणि सूतक हे कधी पाळलं जातं हे पण आपण सर्वांनाच माहिती आहे. सोयर आणि सूतक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यानंतर सोयर पाळलं जातं आणि एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर सूतक पाळलं जातं. पूर्वीच्या काळी सोयर हे पूर्ण भावकी म्हणजेच 7 पिढ्यांपर्यंत सोयर सुद्धा पाळलं जात होतं. सूतक सुद्धा 7 पिढ्यांपर्यंत पाळावं असे शास्त्रात लिहिलेलं आहे. पण याच्याविषयीच जे विज्ञान आहे हे विज्ञान समाजात लपवून ठेवलेलं आहे. हे सर्वात मोठं दुर्भाग्य आहे. सोयर का पाळलं जात होतं याच्या मागचं विज्ञान जर झाकून ठेवण्यात येत असेल तर आपला हिंदू धर्म प्रत्येक वेळी टार्गेट होणार आहे, याच्यात कुठंच काही संशय नाही. पूर्वीच्या काळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वच्छता पाळली जात नव्हती. एखाद्या बाळाचा जन्म झाल्यानंतर जी आज हायजेनिक पद्धतीने स्वच्छता पाळली जाते त्या पद्धतीची स्वच्छता पूर्वीच्या काळी नव्हती. कुटुंब एकत्र असायचं आणि सर्व लोक एकाच ठिकाणी विशिष्ट पद्धतीचे लोक राहणं या गोष्टी पूर्वीच्या काळी होत होत्या. म्हणजे 3 पिढ्यांपर्यंत किंवा 7 पिढ्यांपर्यंत एकाच नात्यातील लोक म्हणजे चुलत नात्यातील असतील, सख्या नात्यातील असतील, हे 7 पिढ्यांपर्यंत एकाच ठिकाणी राहत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये संपर्क भरपूर होता आणि स्वच्छता व्यवस्थित नसल्यामुळे स्पर्शांमार्फत होणारे जे काही दुर्गंध आहे किंवा त्या मार्फत होणारे जे विकार आहेत हे पसरण्याची जास्तीत जास्त शक्यता होती. त्यामुळे सोयर म्हणजेच एखाद्या मुलाचा जन्म झाल्यानंतर 7 ते 10 दिवसांपर्यंत एक सर्व ठिकाणी स्पर्श करणे टाळणं किंवा देवाच्या ठिकाणी जाणं टाळणं या गोष्टी केल्या जात होत्या. त्याचबरोबर सूतक सुद्धा हीच एक रीत आहे. याच पद्धतीचं त्याच्यामध्ये सुद्धा नियम आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा याच गोष्टी पाळल्या जातात की मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरात असणारे आजार विज्ञानाने काहीच आजार डिटेक्ट झालेले असतात, काही आजार अजून सुद्धा विज्ञानाला डिटेक्ट झालेले नाहीत आणि ते डिटेक्ट न झालेल्या आजारातून जर त्या व्यक्तीच्या शरीरातून काही जंतू बाजूला पडलेले असतील तर ते सर्वत्र पसरू नयेत आणि त्या आजाराचा प्रसार चहूकड होऊ नये म्हणून या गोष्टी पूर्वीच्या काळी वापरल्या जात होत्या. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची अंधश्रद्धा नाही किंवा कोणताही गैरविचार किंवा गैरप्रभाव पसरवण्याचा कोणताही हेतू पूर्वीच्या लोकांचा नव्हता.